शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आत्ताचे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री सुहास नांदेकर सर, मुक्काम पोस्ट हट वंजारी मोरगाव. आता सरांनी आपल्याकडे जी रोपं बुकिंग केलेली आहेत ही सदाबहार, तैवान, पिंक पेरू क्लोनमधील रोप, टिश्यूकल्चर रोप जे आहे हे जे रोप लावल्यानंतर अगदी 4 महिन्यात चालू होतं आणि वर्षभर उत्पादन देणारी जात. याचं लागवड अंतर आहे 8 बाय 5 एकरामध्ये 1000 रोपं. आता हे जे लोडिंग चाललं आहे हे दिनांक 29/5/2024ला लोडिंग चाललेलं आहे मोरगावसाठी नांदेकर सर. आता आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. जे आता लोडिंग चाललेलं आहे नांदेकर सरांचं. आता आपण कशी रोपं सेलेटेड भरली जातात याचा लाईव्ह बघणार आहोत. जे आपण रोपं लोडिंग करत आहोत सदाबहार, तैवान, पिंक पेरू मातीमधील 1 किलोच्या बॅगमधील रोप. आणि जे रोप आहे हे रोपं अशा प्रकारे जे आम्हाला खराब वाटतात रोपं ती बाजूला काढली जातात. आता ही रोपं ज्यावेळी आपल्या घरी येतील त्यावेळी ही रोपं आपण झाडाखाली उतरायची आहेत. 3चा पट्टा लावायचा. 3चा म्हणजे अशा प्रकारे 1 2 3 अशी लाईन कटवर घ्यायची. असा 3चा पट्टा लावून मध्ये गॅप द्यायचा आहे आणि पाणी मारण्यासाठी 2 रोमध्ये अशा प्रकारचा गॅप जर ठेवला आपण तर याचा फायदा काय होतो, सूर्यप्रकाश चांगला मिळतो, पाणी मारता येतं. तर आजचे जे लोडिंग चालले हे सुहास नांदेकर सरांनी बुकिंग केल्यानंतर ही रोपं आपण पाठवत आहोत. आता आपण लागवडीची माहिती घेणार आहोत. ही लागवड जर म्हटलं तर 8 बाय 5 एकरामध्ये 1000 रोपं. अगदी रोप लावल्यापासून 4 महिन्यात चालू होतं आणि अगदी वर्षभर उत्पादन देणार, म्हणून याला सदाबहार पेरू म्हणतात. फक्त शेतकरी बंधूंनी रोपं लावताना त्या बागेमध्ये आता ही 2000 रोपं पेरूची लावणार आहे. त्या बागेमध्ये एक 500 कमीत कमी झेंडूची रोपं लावा, कारण पहिले आपण जी खतं दिलेली असतात ती 100% विरघळत नाहीत. आता बाजारामध्ये युरिया कोटिंगचा मिळतो. कोटिंगचं म्हटलं तर तो लवकर विरघळत नसतो, त्यामुळे जमिनीमध्ये बुरशी तयार होत्या. तर ती बुरशी जी झाडाला नुकसान करणार आहे ते पूर्ण झाडाचं संरक्षण हे झेंडू झाड करत असतं. म्हणून आपल्या आंबा बागेत, पेरू बागेत, एवन केळी बागेमध्ये आपण झेंडूची रोपं जी बघतो त्याचं कारण की खतामध्ये जी जमिनीमध्ये खत असल्यामुळे ती जी बुरशी तयार होत्या आणि ती रोपाच्या मुळाला अटॅक करते. ती करू नये म्हणून आपण बागेमध्ये झेंडू लावणं गरजेचं आहे. आता हे जे लोडिंग चाललेलं आहे ह्याच्यामध्ये 8 बाय 5 वरती ज्यावेळी लागवड करतो एकरामध्ये 1000 रोपं लावायचे आहेत आणि सरासरी आपल्याला 4 ते 5 महिन्यात चांगलं उत्पादन चालू होते. आणि पेरू लावल्यापासून 8व्या-9व्या महिन्यामध्ये बाजारात याचा आपल्याला विक्रीसाठी फळ जातं. जर आपण फोम पिशवी लावलं तर पेरूला ग्लेजिंग चांगली येते आणि बाजारामध्ये दर चांगला येतो. सदाबहार पेरू म्हणजे वर्षभर उत्पादन देणारी जात आणि वर्षभर ह्या झाडाला आपल्याला पाणी खतं दिली की कायम कंटिन्यू अशी फुलकळी आणि पेरू असणार आहेत. म्हणजे ताण देणे हा प्रकार नाही. इतर जातीमध्ये ताण द्यावा लागतो, 1 महिना पाणी बंद करावं लागतं, त्यानंतर इतरेलची फवारणी करावी लागते, पानगळ करावी लागते. ते ह्याच्यामध्ये करायची गरज नाही. त्यामुळे हे जे रोप आहे हे रोप लावल्यापासून आपल्याला 4 ते 5 महिन्यात उत्पादन चालू होतं आणि 8व्या ते 9व्या महिन्यापर्यंत आपला हा पेरू बाजारात विक्रीसाठी जातो. आता फोम पिशवी लावल्यामुळे काय होतं की सरासरी किलोचा भाव जो असतो हा पेरू जाग्यावरती आपला 40, 45, 50 रुपये किलोने जातो. फोम पिशवीमुळे त्याला ग्लिचिंग चांगले येतं. आता ही रोप लावण्याची पद्धत, पेरू ज्यावेळी आपण 8 फुटावरती सरी काढलेली असते, 6-6 फुटावरती ज्यावेळी रोप लावणार त्यावेळी थोडा खड्डा घ्यायचा आहे, तिथं शेणखत, निंबोळी पेंट, थिमिट टाकायचं आहे. थायमिट फोरेट म्हणतो आपण ते टाकायचं आहे. मातीमध्ये कालून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे, 1261 पावडरमधलं घ्यायचं आहे आणि 22 टीन पावडरमधलं घ्यायचं आहे. हे तिन्ही ज्यावेळी आपण एकत्र घेतो, आता ही 2000 रोपं आहेत, तर याला जे आपण प्रमाण वापरणार आहोत ते ह्युमिक ॲसिड पावडर 1 किलो, 1261 पावडर 1 किलो आणि 22 टीन 250 ग्रॅम, 200 लिटर पाणी करायचं आहे आणि प्रत्येक झाडाला दुसऱ्या दिवशी मगानं ओतायचं आहे. याला आपण आळवणी म्हणतो. त्यानंतर परत 7व्या दिवशी हाच डोस कंटिन्यू करायचा आहे. हो रोप बदला मॅडम, ते बदला दे.
असं का होतं? तर ज्यावेळी आपण 7व्या दिवशी परत आळवणी देतो त्यानंतर रोपाची वाढ व्हायला चालू होते. 1 महिन्यानंतर त्याला रिंग पद्धतीनं 50 ग्रॅम DAP द्यायचं आहे. कुठलंही खत झाडाच्या खोडाजवळ द्यायचं नाही. झाडापासून 1 फुटावरती गोल सर्कल करायचं, खत घालायचं, मातीची भर लावायची आणि शेंडे कट केले आपण की झाडाला फुटवा घ्यायला चालू होतं. आता फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचा शेंडा इथून कट केला आपण, असा नकानं शेंडा कोडला की झाड फुटवा घेतं. आता बघू शकतो आपण 1 2 3 ह्या फुटव्याची संख्या वाढायला चालू होत्या. झाडाची वाढ जी आहे ती गोल स्वरूपात व्हायला चालू होत्या. सरासरी 1 महिन्यानंतर छाटणी घेतल्यानंतर आपण परतची छाटणी 1-2 महिन्याला शेंडे कट करायचे आणि आता रोपं आल्यानंतर आपल्याकडे जे झाडाला पेरू असतात ते अशा प्रकारचे कट करून टाकायचे आहेत. कारण ही क्लोनमध्ये व्हरायटी असल्यामुळे असे पेरू येत राहतात. बघू शकतो आपण. तर हे जे पेरूचे हे आहे हे अशा प्रकारचे पेरू जे असतील ती फळं असतील ती काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला चांगली वाढ झाल्यानंतर झाडाचं आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे. हे पेरूची जात म्हणजे दुभत्या गाईसारखं आहे. रोज दूध काढा आणि पैसे कमवा तसा प्रकार जो आहे तसा पेरूमध्ये वर्षभर उत्पादन असल्यामुळे शेतकरी बंधूंनी याला खत पाण्याचं जे नियोजन आहे साधारण याला 2 महिन्यातून एकदा DAP युरिया रिंग पद्धतीने द्या. फळधारणा चालू करायच्या वेळी भेसळ खताचा डोस वापरा. त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य खतं दिलीत की झाडाला फळाची संख्या वाढते, त्याचबरोबर फुलकळी पण वाढत राहते. दुसरी गोष्ट, ह्या झाडाला आपण ज्यावेळी खत पाण्यामध्ये नियोजन केल्यानंतर आपल्याला वाढ चांगली मिळते. अशा प्रकारचं जर आपण केलं. आता आपण लागवडीची माहिती घेतल्या. आता आपल्या चॅनलबद्दल माहिती घेऊ आपण. आपल्या या चॅनलवरती 6000 व्हिडिओ आहेत आपले, 4 लाख सबस्क्राईब आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी असल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी सरळ साध्या सोप्या भाषेत व्हिडिओ बनवले जातात. जेणेकरून व्हिडिओ शेतकरी बंधू माझे सर्व पाहतात, संपूर्ण व्हिडिओ पाहतात. त्याचा फायदा असा आहे की आपल्याला लागवडीपासून सर्व मार्गदर्शन, त्याचबरोबर नर्सरी आपली शासन मान्य आहे, अनुदान घेता येतं. फळबाग योजनेमध्ये जर म्हटलं तर भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना, या 3 योजनेमध्ये आपण फळबाग योजनेखाली अनुदान घेऊ शकतो. रोप लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळाल्यामुळे बागा आपल्या डेव्हलप होतात, सक्सेस होतात. आता आपला कस्टमरचा बेस म्हणजे माउथ पब्लिसिटीद्वारे होत असतो. आज जी मी ही बाग पाठवतोय सुहास नांदेकर सरांना हट वंजारेला, आज यांची बाग डेव्हलप होणार हे मला माहीत आहे. मी स्वतः बेईशागरी आहे आणि ह्या बागेमुळे त्यांचे मित्रमंडळी, पै पाहुणे हे माझे कस्टमर असणार आहेत. कारण आज जो माझा 4 लाख कस्टमरचा बेस तयार झालेला आहे पूर्ण 22 वर्षामध्ये, हे जे सर्व आज सक्सेसमध्ये आपण आहोत. आज कस्टमरचा बेस चांगला आहे. याचं कारण आपण जे रोप देतो आहे त्याच्यापासून सर्व मार्गदर्शन देतो आहे. त्यामुळे बागा डेव्हलप होतात आणि शेतकरी बंधूंना बागा डेव्हलप झाल्यामुळे मित्रमंडळींचे, पै पाहुण्यांचे असे कॉन्टॅक्ट होऊन कस्टमरचा बेस वाढतो. आता आपल्या नर्सरीची माहिती घेऊ. आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात. अगदी ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे, कॅनॉल, धरणात, विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळझाडे मिळतात. त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंना तयार फळझाडे लावायचे आहेत उत्पादनासाठी त्यांनाही आपल्याला 5 वर्षे झाडे मिळतात. आता ही जी रोपं आहेत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षे अशी 4 वर्षे, 5 वर्षापर्यंत आपल्याकडे जी रोपं मिळतात तिची मी नावं बोलतो आहे. त्यामध्ये आपल्याकडे असेल आंबा, पेरू, लिंबू, नारळ, चिक्कू, सफेद जांभळ, कोकण बाडोली जांभळ, थाई जांभळ, पिकेम, चिंच, अगदी 5 वर्षापर्यंत तयार झाड, रक्तचंदन 1 ते 5 वर्षापर्यंत झाड मिळतं. त्याचबरोबर अंजीर असेल, संत्रा मोसंबी असेल, फणसमध्ये व्हिएतनाम सुपर अर्ले असेल, त्याचबरोबर कापा फणस असेल, रेड तैवान असेल, या सर्व जाती आपल्याकडे मिळत असतात. आपल्या नर्सरीचे एक वाक्य आहे, हवं ते झाड मागा. 35 एकरात नर्सरी आहे, हवं ते झाड मागा म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारची रोपं मिळतात. आणि ही रोपं लावल्यापासून मार्गदर्शन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात. आता आपल्याकडे डबल वाटा केशर आंबा म्हणजे यावर्षी आपण डबल वाटवरती 5 किलोच्या बॅगमध्ये केशर आंबा बनवलेला आहे.
जो आपण सदन पद्धतीला 12x6 12x8 वरती लागवड करू शकतो आणि शेतकरी बंधूंना चांगले उत्पादन मिळतं। ॲडव्हान्समध्ये आपल्याला सर्व फळझाडे आहेत ही वेगवेगळ्या स्वरूपात असल्यामुळे आपल्याला प्रत्येक झाडानुसार त्याच्या किमती असतात। आता नारळमध्ये म्हटलं तर मलेशियन डॉर्फ, लोटन, चेनंगी, ग्रीन डॉर्फ ह्या जाती आहेत। अगदी लावल्यापासून 3 वर्षात फळधारणा चालू झालेल्या आहेत। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या बागा आता फळधारणा चालू असलेल्या बागा आहेत। तर असे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींना पण रेफरन्स द्या, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। त्याचबरोबर ह्या यूट्यूब चॅनलवरती लागवडीपासून मार्गदर्शन आणि सरळ साध्या सोप्या भाषेत आहे। आता आपण रोपं कशी भरली जातात ते पण जाता बघूया। व्हिडिओ मोठा असला तर शेतकरी बंधू सर्व व्हिडिओ पाहायचा आहे। जे आम्हाला खराब रोप वाटतं ते रोप अशा प्रकारचं आपण बाजूला काढतो, जेणेकरून शेतकरी बंधूंना सिलेक्टेड रोपं जावीत। बघू शकतोय अशा प्रकारचं आता हे रोपांना पाणी मारलेलं आहे आणि रोपं लोडिंगसाठी बाजूला चालू आहे। जे खराब रोप वाढते आता एवढ्या रोपामध्ये अशी रोपं खराब जी वाटतात आम्हाला, खराब म्हणजे लहान, कारण रोप खराब नसतं। आता 4 दिवसापूर्वी जी गाडी भरली त्यातली रोपं काढलेली आहेत। आता ती रोपं पाण्याखाली असल्यामुळे लहान होती, आता वाढायला चालू झालेली आहेत। तर असे सर्व पाहण्यासाठी आणि चॅनलवरती माहिती घेण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 1982ची नर्सरी, 250 कामगार असणारी आणि 40 कोटीचा टर्नओव्हर असणारी अशी ही लोकप्रिय नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आहे। ज्या शेतकरी बंधूंना ऑनलाईन बुकिंग करायचं आहे ती करू शकतात। त्याचबरोबर अशा प्रकारे आता आपण गाडी लोडिंग चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहे। ही गाडी श्री सुहास नांदेकर सरांसाठी पटवंजारी मोरगाव। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर हे रोप काढवा। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बाजूला। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी बंधू अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे। सुहास नांदेकर सरांचं पटवंजारी मोरगाव बघू शकतो। अशी टप्पी लावून टोटल 2000 रोपं, त्यानंतर पुन्हा अंजीर, त्याचबरोबर आंबा केशर, डबल बाट। तर अशा प्रकारचे हे लोडिंग चाललेलं आहे। 29/5/2024ला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करा। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी आणि बुकिंग नंतर सर्व महाराष्ट्रभर घरपोच रोपं मिळणारी ही नर्सरी। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपला दिवस शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र।